नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देवहा भक्तिभावे जयाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. जगात धन्य झालेल्या भक्तांच्या मनामधील आशा दुराशा पूर्णपणे नष्ट झालेल्या असतात. त्यांच्या मनामध्ये फक्त भगवंत प्राप्तीचीच तळमळ असते. त्यांना हीच एक आस असते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ विण मज कोणवो सोयरे, आणिक दुसरे पांडुरंगा. त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा कधीच नष्ट झालेल्या असतात. त्यांच्या अंतःकरणात प्रभू भेटीची आत्यंतिक तहान पिपाशा असते. प्रापंचिक माणसालाही तहान असते, पण ती ऐहिक सुखाची. त्यामुळेच तो खोट्या सुखाच्या आशेने धावत असतो. जे खोटे सुख आहे त्यालाच कवटाळीत असतो. सोन्या चांदीच्या संपत्तीच्या मागे वेड्यासारखा धावत असतो. याऐवजी धन्य झालेला भक्त मात्र खऱ्या सोन्याच्या मोहात पडत नाही. त्याच्या लेखी सोने आणि माती सारखीच असते. तुकाराम महाराज म्हणतात, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिके पाषाण खडे तैसे. इतकेच काय, पण पुढे ते म्हणतात, रिद्धी सिद्धी तुझे भव्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. अशा भक्तांची इच्छा एकच असते. तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत, बैसोनी निवांत सुख भोगू. अशी माणसे ऐहिक सुखाला तुच्छ लेखून मोक्षाची वाट धरतात. त्यांच्या लेखी भगवंताची प्राप्ती होणे व त्याच्या चरणाजवळ जागा मिळणे हेच महत्वाचे असते. यांच्या अंतःकरणात फक्त प्रेमाचीच तहान असते. त्यांनी भगवंताला आपल्या भगवत भक्तीच्या प्रेमबंधनात बांधून ठेवलेले असते. अशी दासांची महती वर्णन करताना समर्थ म्हणतात की त्यांची अर्पण भक्ती, भगवंताच्या कार्याला वाहून घेण्याची वृत्ती, एकमेव भगवंताची पिपाशा एवढ्या उच्चतेची पराकोटीची असते की असे भक्त परमेश्वराचे ऋणी होण्याऐवजी परमेश्वरच त्यांचा ऋणी होतो. ऋणी देवहा भक्तिभावे जयाचा. भगवंतालाच तो आपल्या प्रेमपाशात बद्ध करून टाकतो. संत कबीरांनी एका दोह्यात भगवंत आणि भक्त यांची तुलना करताना म्हटले आहे, हरि से तू मत हेत कर, हरिजन से कर हेत, हरि सब कुछ देत है, हरिजन हरि ही देत. हेत म्हणजे भक्ती, लगाव. हरिजन म्हणजे भक्त. तात्पर्य असे की हरीची भक्ती केलीस तर हरी तुला सर्व काही देईल, पण हरीच्या लाडक्या भक्ताची भक्ती केलीस तर तो तुला हरीचीच प्राप्ती करून देईल. म्हणूनच तर असे भक्त हरीचे लाडके असतात व तेच भक्त संत होतात. म्हणून संत तुकाराम महाराजही न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा असे मागणे मागतात. अशा भक्तांचा देव ऋणी राहणार नाही तर काय, कारण भगवंत सुद्धा दासाभिमानी आहे. त्याला अशा भक्तांचा निश्चितच अभिमान वाटतो व त्यांनाच तो आपलेसे करतो. आपणही असे लाडके भक्त बनण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.